नमस्कार. निवडणुका जवळ येत आहेत आणि उद्धव ठाकरे हे मात्र एका पुढे एक चुका करतायत. या चुका ते आजच करतायत असं नाही, तर गेली जवळजवळ 10 वर्ष ते एका पाठोपाठ एक चुका करतायत आणि त्यामुळे त्यांचा जनाधार हा कमी होताना दिसतोय. 2014 लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सोबत एनडीए मध्ये शिवसेना होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि शिवसेना आणि भाजप दोघांनी निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढवल्या. भाजप सत्तेवर आलं आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना झाली. पण भाजपकडे पूर्ण बहुमत नव्हतं आणि त्यामुळे कोणाचा तरी आधार घ्यायची गरज होती. शिवसेनेला कदाचित असं वाटलं असेल आपल्याकडे आधार मागायला येतील आणि मग आपण अनेक प्रकारच्या अटी घालू, पण तसं काही झालं नाही. देवेंद्र फडणवीसांचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला बोलावलं. असं बोललं जातं की एनसीपी शरद पवार यांनी छुपा पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे निर्धास्त होते की आपलं सरकार पडत नाही. मग शिवसेनेसमोर पेच उभा राहिला. आता काय भूमिका घ्यायची? सत्तेत जायचं का सत्तेच्या बाहेर राहायचं? विरोधी पक्षात बसायचं का काय करायचं? आणि मग शिवसेनेनं विरोधी पक्षात बसायचं ठरवलं. विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुद्धा प्रयत्न केले आणि विरोधी पक्षाचं नेतेपद मिळवलं. आणि नंतर काय चक्र फिरली कोणास ठाऊक, पण शिवसेनेने पुन्हा सत्तेत जायचं ठरवलं. सत्तेत आले. शिवसेनेला देखील मंत्रिमंडळामध्ये काही खाती दिली गेली आणि मग महाराष्ट्राचं पुन्हा युतीचं सरकार भाजप आणि शिवसेना असं महाराष्ट्रामध्ये सत्तेवर राहिलं. पण ह्या काळात यांची वागणूक कशी होती? मग ज्या पक्षाच्या सोबत आपण युती करून सत्तेमध्ये आहोत, ज्यांच्या सरकारात आपले खासदार किंवा आमदार हे केंद्रात किंवा राज्यात सत्तेवर आहेत, त्यांच्यावर हे टीका काय करायचे? ही जणू अफजल खानाची फौज आहे. मग अफजल खानाच्या फौजेत तुम्ही पण होतात ना? लोकांनी काय अर्थ लावायचा त्याचा? ही पाकिटमारांची टोळी आहे असं म्हणालात. मग पाकिटमारांच्या टोळीत हे देखील होते ना, कारण ते मंत्रिमंडळात होते, सरकारात होते. भाजप हा आमचा पाकिस्तानापेक्षा मोठा शत्रू आहे. मग पाकिस्तानापेक्षा मोठ्या शत्रूच्या मंत्रिमंडळात हे का होते? लोकांना हे रुचत नव्हतं. सरकारी योजनांनाच विरोध करायचा सरकारात राहून. असं सुरू झालं. म्हणजे ज्या सरकारात आपण आहोत त्याच सरकारची टीका करायची. मग हे सरकार जर चुकीचे निर्णय घेत असतील तर हे सुद्धा त्या चुकीच्या निर्णयाचेच भाग होते. हे कसं लक्षात आलं नाही? याचा जनमानसात काय परिणाम होतोय हे कसं लक्षात आलं नाही? 5 वर्षांनी 2019 मध्ये विधानसभेची पुढची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये पुन्हा युती उभी राहिली आणि मग या युतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांचे आमदार निवडून आले. प्रचाराच्या कालादरम्यान प्रत्येक ठिकाणी व्यासपीठावर अनेक ठिकाणी ज्या वेळेला केंद्रातले नेते आले
तेव्हा व्यासपीठावर उद्धवजी आणि देवेंद्रजी हे दोघेही उपस्थित असायचे. ह्या दोघांच्याही उपस्थितीमध्ये केंद्रातले आलेले नेते हे युती सत्तेवर आली तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे अनेक वेळा त्या प्रचारादरम्यान व्यासपीठावरनं बोललं गेलं भाषणा करताना. आणि त्यातल्या अनेक वेळा देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी हे दोघे मंचावर असायचे. निवडणूक झाली आणि अचानक शिवसेनेने आपली भूमिका बदलली. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार म्हणाले. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना कितीतरी फोन केले, हे फोनच उचलेनात. म्हणजे युती म्हणून एकत्र निवडून आल्यानंतर ज्या दोन पक्षांची युती होती त्यातला एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला फोन करतो आणि तो ते फोन उचलतच नाही. काय समजायचं? आणि मग म्हणाले की आमचं ठरलं होतं, आधीच ठरलं होतं, बंद खोलीत ठरलं होतं. मग बंद खोलीत तुम्ही एक ठरवता आणि लोकांसमोर दुसरं सांगता आणि मग निवडून आल्यानंतर त्या बंद खोलीची आठवण येणं होते. म्हणजे लोकांना सांगितलं ते खोटं होतं का? लोकांना एक सांगितलं आणि प्रत्यक्षात दुसरं करायला निघालं, याला प्रतारणा नाही म्हणायचं का? मतदारांची झालेली फसवणूक असं म्हणायचं का नाही याला? बरं, बंद खोलीत काय ठरलं, मुळात ठरलं की नाही असं काय याचीच शंका आहे. पण धरून चालू ते म्हणतात तर ठरलं. पण मग ते काय ठरलं? कोणावर विश्वास ठेवायचा? मग शिवसेनेचा मतदार, उद्धव ठाकरेंचे अनुयायी हे शिवसेना जे सांगते त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि भारतीय जनता पक्षाचा मतदार, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे नेते जे सांगणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा? आणि निवडणुकीत कधी असं होत नाही. आणि मग अनेक वेळेला जर मंचावरनं बोललं गेलं तर मग तेव्हा का नाही म्हणालात, अहो मुख्यमंत्र्याचं नाव सांगू नका, आपलं बंद खोलीत असं असं ठरलेलं आहे. पण कधीही त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितलं गेलं तेव्हा यांनी कधीही त्याला हरकत घेतली नाही. सभेच्या नंतर सांगता आलं असतं आपलं बंद खोलीत असं ठरलेलं आहे, मग तुम्ही व्यासपीठावरनं देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगू नका. तसंही झालं नाही. आणि मग त्या सगळ्या नंतर मध्येच एक पहाटेचा शपथविधी झाला. हे राजकीय दृष्ट्या चूक होतं. देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनानं प्रांजळपणे हे नंतर मान्य देखील केलं, ती आमच्या हातनं झालेली चूक आहे. शिवसेनेने मात्र आम्ही लोकांना एक सांगितलं आणि प्रत्यक्षात दुसरं काहीतरी करतोय, ही लोकांची फसवणूक आहे, हे कधीही मान्य केलं नाही. उलट त्याने 105 कसे घरी बसवले याचीच बहादुरी सांगत राहिले. 105 घरी बसवले म्हणजे काय? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून ज्यांनी तुम्हाला मतं दिली होती त्यांना हे फसवलं नाही का? आणि मतदारांना हे सांगणं की आम्ही तुम्हाला फसवलं हे मोठ्या अभिमानानं सांगणं हे चूक होतं. हे मतदारांना पसंत पडलं का? मग म्हणायला लागले मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. पण मग शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन असा जो शब्द दिला ते करताना लोकांची प्रतारणा केली, त्याचं काय? आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री जर बसवायचा होता तर स्वतःच का बसले? निवडून आलेल्या आमदारांमध्ये मुख्यमंत्रीपदी बसण्यासारखा योग्य आमदार नव्हता का? नव्हता असं तर म्हणता येणार नाही, कारण आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यातनंच निवडून आलेले आहेत आणि ते योग्यपणे शासन चालवतात. मग शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला ना, शिवसेनेचाच एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला ना. पण उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री होण्याची हाऊस पुरवून घ्यायची होती आणि मग त्याच्यासाठी निवडून यायला पाहिजे होतं. आणि मग असं कुठेतरी प्रसार माध्यमांमध्ये आलेलं आहे की त्यासाठी त्यांनी मोदींची मनधरणी केली की मला निवडून येऊन द्या म्हणून. ते सुद्धा मोदींकडेच गेले. आले निवडून आले आणि काय झालं? कोरोना आला.
कदाचित त्यांना वाटलं नसेल की आपण मुख्यमंत्री होऊ आणि पाठोपाठ कोरोना येईल आणि आपण राज्याचा शकट हाकलू शकणार नाही, चालवू शकणार नाही, याची कदाचित त्यांना कल्पनाच आली नसेल. आणि मग कोरोना काळामध्ये जे काय झालं ते फार योग्य झालं असं म्हणता येणार नाही. विरोधी पक्ष नेते सगळीकडे प्रवास करत होते, लोकांच्या अडचणी जाणून घेत होते. केंद्र सरकार केंद्रातनं लस योग्य पद्धतीने पुरवत होते आणि हे मात्र आमच्याकडे लसच आली नाही म्हणून आरडाओरडा करत होते. आणि नंतर जेव्हा याची तपासणीचा विषय आला, ऑडिटचा विषय आला, तेव्हा ते आहे असं लक्षात आलं. आणि मुख्यमंत्री स्वतः कोरोनाच्या काळामध्ये आपल्या घरातनं बाहेरही पडले नाहीत. काय म्हणायचं याला? तुम्ही मुख्यमंत्री आहात, या राज्याचे प्रमुख आहात, राज्याचे पालक आहात. प्रजेचं काय चाललंय, प्रजेची काय स्थिती आहे हे बघणं मुख्यमंत्र्यांचं काम होतं की नाही? पण हे बाहेरच पडले नाहीत. घरी बसणारा मुख्यमंत्री असं यांचं नाव झालं. देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या आधी म्हटलं होतं मी पुन्हा येईन. या मी पुन्हा येईन म्हणण्याची देखील थट्टा केली गेली. मग देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की मी पुन्हा येईन आणि तुमचं सरकार ज्या दिवशी कोसळेल त्या दिवशी तुम्हाला समजणार सुद्धा नाही आपलं सरकार कोसळलं म्हणून. आणि तसंच झालं. शिवसेनेचे आमदार अलगज निघून गेले, ते गुवाहाटीला जाऊन पोचले. हे कधी बाहेर पडले इकडनं हे यांना समजलं देखील नाही. देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं तसंच झालं. तुम्हाला समजणार सुद्धा नाहीच समजलं. आणि मग नेमकं काय झालं, आमदार का गेले, ते असंतुष्ट होते का, याचं परीक्षण केलं नाही. खरं तर अनेक आमदारांना असं वाटलं असेल की ज्या पद्धतीने शासन चाललेलं आहे पुन्हा निवडून येणं शक्य होणार नाही, त्यापेक्षा आत्ताच बाहेर पडलेलं बरं, पुन्हा जर निवडून यायचं असेल तर. मुळामध्ये 14 साली आपण पुन्हा जाऊ, आपण सत्तेत राहावं असं का वाटलं असेल? त्यांच्यासमोर पर्याय होते की आम्ही सत्तेत राहणार नाही, आम्ही सत्तेच्या बाहेर राहू, विरोधी बाकांवर बसू आणि मुद्द्यांचं राजकारण करू. जो मुद्दा राज्यासाठी देशासाठी योग्य आहे असं वाटेल तिथे आम्ही समर्थन करू. जो विषय सरकारची जी कृती राज्यासाठी अहितकारक आहे, देशासाठी अहितकारक आहे, तिथे आम्ही विरोध करू. असं जर त्यांनी केलं असतं तर देवेंद्र फडणवीसांवर उद्धवजींचा अंकुश राहिला असता. पण हेच सत्तेत आले आणि ज्या सरकारमध्ये होता त्याचीच टीका करत बसले. हे लोकांना कसं पटेल? मग काही असं बोललं जातं की बहुतेक त्यांना अशी भीती वाटली असेल की आपण जर सत्तेत नाही गेलो तर आपले आमदार आपल्याला सोडून जातील. हे जरी गृहीत धरलं की असं वाटलं असेल तरी मग त्या प्रकारचा एक धोका हा पत्करण्यायोग्य होता. वर्थ टेकिंग अ रिस्क. खरंच गेले असते तर यांना समजलं असतं सत्तेत नसताना आपल्याला कोण सोडून जातात आणि कोण आपल्या सोबत राहतात. संकटकाळी आपला कोण आणि सोडून जाणारा कोण हे समजलं असतं. नंतरच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना लक्षात आलं असतं कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची. आणि नंतर तेच झालं. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणता त्यांना उमेदवारी यांनीच दिली ना. मग उमेदवारी देताना काय निकष लावले? यांच्या लक्षात आलं नाही का की हा गद्दार होऊ शकतो? हे लक्षात नाही आलं. मग जर यांच्या लक्षात येत नसेल की ज्याला आपण उमेदवारी देतोय तो उद्या गद्दार होऊ शकतो, याचा अर्थ आपल्याच पक्षातल्या नेत्यांची पारख आपल्यालाच नाही अशी यांची स्थिती आहे म्हणावं लागेल. आणि अंततोगत्वा एकनाथ शिंदे आपले आमदार घेऊन बाहेर पडले, पक्ष फुटला. हे असं का झालं? लोकांच्या मनात काय आहे? लोक का असंतुष्ट आहेत? हे समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केला.
यावेळेला आठवत आहे ते 1984 साली भारतीय जनता पक्षाचा झालेला दारुण पराभव. लोकसभेच्या त्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपचे फक्त 2 खासदार निवडून आले. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आक्रस्ताळेपणा नाही केला, बेताल भाषणं, बेताल वक्तव्य नाही केली. हे मात्र आपले आमदार का सोडून गेले याचा विचार न करता ओके खोके अशी यमक जुळवत राहिले. भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण केलं, पक्ष पुन्हा नव्याने बांधून काढला आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 खासदार हे निवडून आले. आणि तिथून भारतीय जनता पक्षाचा जो ग्राफ वर चढायला लागला, 2014 मध्ये सत्तेवर आले. 2019 मध्ये त्यांच्या आणखीन खासदारांची संख्या वाढली आणि आता 400 पार करणार असं लक्ष्य एनडीएने समोर ठेवलेलं आहे. यांनी तसं काही केलंच नाही. आजही ते आक्रस्ताळेपणानंच बोलतायत. 2-2.5 वर्ष जे सत्तेवर होते त्याचा रेकॉर्ड काय आहे? मुंबईतली मेट्रो रेल्वे रखडवली, समृद्धी मार्गाला विरोध केला, जलयुक्त शिवार या योजनेला विरोध केला. म्हणजे आधीच्या सरकारने जे जे लोकहितकारक निर्णय घेतले ते सगळे प्रकल्प थांबवून ठेवले. नाणार सारख्या प्रकल्पाला विरोध केला. आता अलीकडेच ते जामनगरला जाऊन आले, ज्या ठिकाणी जामनगरला कार्यक्रम होता अंबानींच्या घरचा. ती जागा त्या अंबानींच्या रिफायनरीचीच जागा आहे. नाणारमुळे इकडच्या पर्यावरणाचं नुकसान होईल असं यांचं म्हणणं होतं. पण जामनगरला असं दिसतं की तिने पर्यावरणाचा पुष्कळ विकास केलाय. तिथे पशु हॉस्पिटल केलाय, अनेक गोष्टी त्यांनी तिथं केलेल्या आहेत आणि पर्यावरण अधिक मजबूत केलाय रिफायनरीच्याच आजूबाजूला. मग हे नाणारमध्ये होऊ शकलं असतं. म्हणजे आपल्या राज्यात जर प्रकल्प मिळत असेल तर तो होऊन नाही द्यायचा आणि मग तो शेजारच्या राज्यात गेला की प्रकल्प गुजरातला नेला, प्रकल्प गुजरातला नेला म्हणून बोंबलायचं. दिला होता ना महाराष्ट्राला, का नाही घेतला? काय कारण होतं? मेट्रो रेल्वे सारखा प्रकल्प मिळाला होता, का नाही घेतला? का थांबवला? व्यापार जर वाढायचा असेल, उद्योग जर वाढायचे असतील तर इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा या असाव्या लागतात. आता मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला, त्या मेट्रोच्या प्रवास करणाऱ्या लोकांची किती सोय झाली. प्रवासाचं आणखीन एक चांगलं साधन तिथे उपलब्ध झालं, पण तो थांबवला. लोकांना हे आवडलं असेल का? हो. आणि अशा सगळ्यामुळे हे जे खासदार सोडून गेले त्यांना जर असं वाटलं की ज्या प्रकारे सरकार चाललंय त्या प्रकारे आपण जर या सरकारसोबत राहिलो, या पक्षात राहिलो तर पुढच्या वेळेला 24 साली निवडून येऊ याची खात्री नाही. असं वाटल्यामुळे तर हे गेले नाहीत ना, पण त्याचा आढावा घेतलाच नाही. उलट बेताल वक्तव्य केले. 2च दिवसापूर्वी म्हणाले 400 पार कसे निवडून येतात ते मी बघतो. देशभरातून 400 पार येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे किंवा एनडीएचे 400 पार कसे होतात हे मी बघतो असं विधान हे बालिश विधान आहे. आपल्या पक्षाचे किती निवडून येणार याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. म्हणजे हल्ली एक म्हण गेल्या काही वर्षापासून प्रचलित झालेली आहे, विशेषतः तरुणांच्यात. एखादा कोणी जर जास्त बोलत असेल, बेतालपणे बोलत असेल तर त्याला बाकीचे म्हणतात तुझा पगार केवढा, तू बोलतोस किती. ह्या म्हणीची आठवण होते. भारतीय जनता पक्ष राज्यवार उमेदवारांची यादी जाहीर करतोय. महाराष्ट्राची यादी अजून जाहीर व्हायची आहे, कारण 3 पक्ष आहेत, 3 पक्षांची युती आहे. मग कोणाला किती उमेदवार, कुठला मतदारसंघ कोणाला जाणार हे नेहमीच चालतं जिथे 2-3 पक्ष असतात तेव्हा. त्यामुळे ती यादी अजून जाहीर झालेली नाही. पण यांनी सांगून टाकलं की गडकरींचा पत्ता कट.
यादी जाहीर जाऊन द्या. त्या यादीमध्ये गडकरी ज्या मतदारसंघातनं उभे राहतात तिथे दुसऱ्या कोणाचं तरी नाव जर दिसलं किंवा तिथे दुसऱ्या कोणाचं नाव जर त्या यादीत दिसलं आणि गडकरींचं नाव दुसरीकडे दिसलं किंवा नाही दिसलं त्या यादीत, तर म्हणता येईल की यांचा पत्ता कट केला. काहीच नाही, अजून नावच डिक्लेअर झाली नाहीत, यादी अजून प्रसार झाली नाहीये, चर्चा सुरू आहे. त्याच्या आधीच बोलून मोकळे झाले. हे काही प्रगल्भतेचं लक्षण नाहीये. लोक वेडे नसतात, लोक याचं मूल्यांकन करतात. आणि असं जर होत राहील तर आणखीन ऱ्हास होईल. मग येत्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत किती खासदार निवडून येतील हा प्रश्नच राहील. उद्धवरावांना जर राजकारणात टिकायचं असेल तर राजकारणात कधी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे जास्त महत्त्वाचं. बाळासाहेबांना हे सेन्स ऑफ टायमिंग फार लवकर कळायचं. कधी काय बोलायचं, कधी काय नाही बोलायचं हे त्यांना परफेक्ट कळत होतं. आणि त्यामुळे त्यांचं इकडचा राजकारणामध्ये वचक होता. काय आहे स्थिती? बाळासाहेब असताना मुंबईमध्ये आलेले अनेक दिग्गज लोक, नेते हे बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जात असत. आता किती लोक कोण जातं मातोश्रीवर? मध्यंतरी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी मातोश्रीवर नाही आल्या. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ममता बॅनर्जी ज्या हॉटेलमध्ये उतरल्या होत्या तिथे त्यांना भेटायला गेले. ही स्थिती आलेली आहे यांची. पण अजूनही जर राजकीय प्रगल्भता येत नसेल, राजकीय दृष्ट्या कुठला पदक्षेप करणं हे योग्य आणि योग्य नाही हे जर कळत नसेल, तर मग शिवसेनेचं पुढच्या काळात म्हणजे उद्धव गटाचं पुढच्या काळात कठीणच आहे. हे विचार जर आपल्याला पटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.